जन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना, गुरुजनांना, माता पित्यांना आणि आपल्या परिवारातील सर्वांना नमस्कार करून मी आज आपल्या अल्पमतीप्रमाणे थोडासा का होईना समजून घेण्यासाठी श्री सूक्ताचा अर्थ आणि नवरात्र काय आहे, नवरात्राचं महात्म्य काय आहे, त्या संबंधात थोडं आपल्याशी बोलण्यासाठी आलेली आहे। आपल्या अल्पमतीप्रमाणे जो अर्थ समजता आला आहे त्याप्रमाणे मी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस नवरात्री पर्व आपण साजरं करीत असतो। आता विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की ह्या विशिष्ट काळामध्ये अशा काही शक्ती लहरी या संपूर्ण विश्वामध्ये अशा प्रसारित होत असतात आणि ह्या शक्ती ज्या त्यांचा आघात या पूर्ण विश्वावर होत असतो त्यांनी काही एक प्रकारची हालचाल याच्यामध्ये होत असते। आणि हे जे शक्ती पर्व आहे या शक्तीला जे आपण नाव दिलेलं आहे ते नाव म्हणजे आहे देवी। सर्व प्रकारच्या जितक्या शक्ती आहेत, जसं आपण हिंदू संस्कृतीला, आपल्या हिंदू सनातन धर्माला जर समजा 2 शब्दांमध्ये कोणी म्हटलं की अगदी 2 शब्दांमध्ये समजावून सांगतात की हे काय आहे, तर ते जे 2 शब्द आहेत शिव आणि शक्ती। शिव आणि शक्तीनी हे सगळं व्यापलेलं आहे। आता हे सर्व व्यापलेलं आहे तेव्हा याच्यामधला जो शिव आहे तो पुरुष आहे, तो अलिप्त आहे। आणि जितक्या प्रकारच्या ज्या शक्ती आहे, मातृशक्ती, आदिशक्ती, माया शक्ती, सत्व, रजतम, या सर्व प्रकारच्या जितक्या शक्ती आहे, भौतिकशास्त्राप्रमाणे बघितलं तर जी ऊर्जा स्वरूप असते आपल्या या पूर्ण ब्रह्मांडामधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा म्हणजे त्याला आपण शक्ती पण म्हणतो। तर ही जी सगळी शक्ती आहे तर ही शक्तीचं स्वरूप याचा आपण या नवरात्रोत्सवामध्ये त्याचं पूजन करत असतो। परब्रह्मामध्ये सगळ्या शक्तींचा स्रोत आहे। शक्तीच्या द्वारेच विश्वाची निर्मिती झाली आहे। ती अनादी आहे, ती दिसत नाही आपल्याला पण अस्तित्वात आहे, ती सत्य आहे। जशी हवा आपल्याला जाणवते, दिसत नाही, ती सत्य आहे, ती चित आहे। चित म्हणजे संकल्प, स्पष्ट आहे ते सत, चित आणि आनंद आहे। हे क्रियाशक्तीचं मूळ स्वरूप आहे। याच शक्तीला आपण माया, अविद्या, प्रकृती असं म्हणतो। जसं नवरात्र उत्सव चालू होतो तेव्हा सर्व स्त्रिया अतिशय खुश होतात। सगळ्यात पहिली जी त्यांची तयारी असते ती असते साड्या गोळा करण्याची। गोळा करण्याची म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या साड्या त्या आधीपासून लावून ठेवतात, कारण नवरात्रीमध्ये देवीचा एक एक रंग आहे। काही काही ठिकाणी तर डिक्लेअर केलं जातं की आज हा रंग आहे, तर सर्व कार्यालयांमध्ये सर्व ठिकाणी तशा प्रकारच्या साड्या, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने नेसून, दागिने घालून गरबा करणं, दांडिया करणं आणि विविध प्रकारचे सगळे उत्सव मनवले जातात। उत्सव आहे, ठीक आहे, परंतु ह्या उत्सवांमध्ये जेव्हा तो उत्सव तेव्हाच सार्थ होतो ज्या वेळेला आपण त्या सर्व उत्सवाच्या मागे काय अर्थ आहे हा अर्थ ज्या वेळेला आपण जाणून घेत असतो। केवळ वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसायच्या, नृत्य करायचे, भजन करायचे, भजन करणं ठीक आहे, ईश्वराचं नामस्मरण हे करायलाच हवं आहे, परंतु त्या मागचा अर्थ समजून न घेता सध्याची आपण आजूबाजूला परिस्थिती बघतो,
गणपती उत्सव म्हटला की डीजे लावा, सगळ्या प्रकारचे हे करून नुसता धांगड-धिंगा. तसंच हा गरबा, दांडिया यासाठी सुद्धा जे आपण बघतोय समाजामध्ये, कधी-कधी फार वाईट वाटतं, की जी तरुण पिढी आहे, रात्री-रात्री ते काय करत असतात, कुठे जातात दांडिया म्हणून दिवस रात्रभर. तर अशा प्रकारच्या काही, जरी ते चांगलं असतं, ती देवीची आराधना असली तरी सर्वजण त्यामागे तसं करण्याचा प्रयत्न करत नाही. ह्या काही प्रवृत्तींना आपल्याला थांबवलं पाहिजे. तसंच नवरात्र उत्सव साजरा करायचा म्हणजे देवीची जी वेगवेगळी 9 रूपं आहेत, अनेक रूपं आहेत देवीची. ह्या सर्व रूपांचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर त्यापैकी कोणते कोणते गुण आपण धारण करू शकतो त्यातली. जसं मानवी देह आहे. देह या शब्दाची जी ज्याचा जो अर्थ आहे, दहती इति देह. ज्याचं दहन केलं जातं किंवा जो दहतो, म्हणजे जो सतत जळत असतो. आता जळत असतो म्हणजे दुसऱ्यावर जळणं नाहीये. जळत असतो याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये जठराग्नी असतो. आपल्याला जोपर्यंत आपण अन्न खात नाही तोपर्यंत आपल्या पुढच्या प्रक्रिया, एक आपलं जे एकदम ज्याला बेसिक नीड्स म्हणतो, अगदी आवश्यक प्रक्रिया त्याच्यामधलं आपलं अन्न प्राशन करणं, ही एक असते. त्यासाठी आपला जो जठराग्नी असतो तो सतत प्रदीप्त असतो. कारण की पुन्हा ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपण अन्न खातो. तर त्यावेळी हा अग्नी सतत प्रज्वलित झालेला असतो. असं म्हटलं तर या सर्व प्रकारच्या ज्या ऊर्जा आपल्या शरीरामध्ये असतात, त्याचबरोबर अनेक प्रकारचे गुण असतात, सद्गुण असतात, दुर्गुण असतात, सर्व असतात. तर ह्या नवरात्रोत्सवामध्ये या सर्व प्रकारच्या उत्सवांमध्ये हे आपल्याला निश्चितच बघितलं पाहिजे, की कुठल्या गुणांचा आपण त्याग केला पाहिजे आणि कुठल्या गुणांना धारण केलं पाहिजे. असं जेव्हा होईल, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो, की आपण नवरात्र हे साजरं केलेलं आहे. कारण त्यावेळेला आपण त्या सर्वांचा अभ्यास केलेला असतो आणि त्याला धारण करण्याचा प्रयत्न केला असतो. जसं नवरात्र रामाचं नवरात्र आपण साजरं करतो किंवा कुठल्याही महापुरुषांचे किंवा देवांचे आपण जन्मोत्सव साजरे करतो. त्यावेळेला सुद्धा असं एक थोडी समाजामध्ये अशी आजकाल प्रवृत्ती निर्माण झाली आहे, की प्रत्येका ठिकाणी एन्जॉय, धांगड-धिंगा करायचा, डान्स लावून ठेवायचा, हे करून ठेवायचं. परंतु त्याच्या मागचा जो खरा उद्देश आहे, की त्या व्यक्तीचे थोडे जरी गुण आपल्याला धारण करता आले आणि त्याच्याप्रमाणे जर थोडंसं जरी वागता आलं, तरी सुद्धा या सर्व गोष्टी साकार झाल्या, त्या फलद्रूप झाल्या असं आपण म्हणू शकतो. अनाचारेण मालिन्यम, अत्याचारेण मूर्खता, विचाराचार योगः सदाचारस् उच्यते. जेव्हा आचारहीनता आपल्या जीवनामध्ये येते, त्यांनी मालिन्यताचं निर्माण होतं. आणि जर आचार अधिकता केले, कुठल्या एखाद्या गोष्टीची अगदी अति केली, तर त्यांनी मूर्खता प्राप्त होते. परंतु ज्यावेळी आपला आचार आणि विचार या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण संयमितपणे करतो आणि सदाचाराने जेव्हा वागतो, त्या वेळेला दैत्य दानवांचा अत्याचार असो किंवा आपण, कारण दैत्य दानव म्हणजे प्रत्येक वेळा असं नाहीये की ते त्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. आपल्यातले जे दुर्गुण आहेत त्यांना सुद्धा आपण दैत्य दानव म्हणू शकतो आणि यांचा संहार करण्याचं काम हे आपल्यातली सत्सद विवेक बुद्धी आहे. ज्या आपल्याला सर्व प्रकारच्या शक्तीचे रूप आहे, देवीचे हे जे रूप आहेत, तर आदिशक्ती जी आहे ती अनेक रूपांमध्ये अवतार धारण करते. दुर्गा रूपामध्ये आहे, चंडी आहे, काली आहे, अंबा, अंबिका, सर्व प्रकारच्या रूपांमध्ये ती येते आणि त्यावेळेला ती आपल्याला आपल्या सर्वांना ते धारण करण्याची शक्ती प्रदान करते. तसंच आपल्या समाजामध्ये सध्या एक स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती आहे. परंतु हे जे नवरात्र हा मातृत्वाचा उत्सव असतो. कारण स्त्री शक्ती म्हणजे मातृरूपेण संस्थिता असं पण म्हटलेलं आहे. आता हे जे मातृत्व हा गुण आहे, स्त्री जेव्हा माता, कारण की स्त्रीमध्ये हा मातृत्वाचा गुण तर आहेच आहे. कारण की भौतिक दृष्ट्या सुद्धा स्त्री ही माता असते. जेव्हा मूल आईच्या मांडीवर असतं, कारण त्याला ती जन्म देते, त्याचं पालन पोषण सगळं करते. स्वतःच्या अंतिम श्वासापर्यंत ती आपल्या लेकरांची काळजी करतच असते. आईची मांडी हे एक अतिशय उत्तम विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठासारखं तर दुसरं कुठलंच नाहीये. नंतर जगामध्ये भौतिक सगळ्या गोष्टी मिळतात. परंतु बालपणापासून आई जी मुलांवर संस्कार करते, त्या संस्कारांचं फार मोठा वाटा माझ्या मते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. आता हे जे मातृत्व असतं,
हे मातृत्व काही फक्त स्त्रीमध्येच असतं असं नाही आहे. हे मातृत्व पुरुषांमध्ये सुद्धा असतं. सध्या जे मानसशास्त्राचा अभ्यास होतो आणि त्यामध्ये हे बघितलं गेलंय की काही जे हार्मोन्स असतात, पुरुषांमध्येही ते हार्मोन्स असतात आणि स्त्री पौरुषत्वाचे काही हार्मोन्स असतात. कारण की हे जे आहे करुणा, वात्सल्य, ममता, हे सगळे जे गुण आहेत, तर हे मातेच्या ठायी असतात, हे पुरुषामध्ये असतात. तसेच आपण ज्यावेळेला असं म्हणतो की आपला पांडुरंग आहे, आपला देव आहे, तर पांडुरंगाचं विठोबाला आपण विठू माऊली म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जे ममत्व, कारुण्य, ममता, दया, करुणा, वात्सल्य या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सुद्धा मातेचंच रूप आहे. त्यानंतर जसं आपले संत होऊन गेले, सर्व प्रकारचे संत त्यांनी आपल्या सर्वांवर, पूर्ण समाजावर त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. तर ह्यांना सुद्धा आपण ज्ञानेश्वरांना संत ज्ञानेश्वर फार कमी म्हणतो. आपण त्यांना ज्ञानराज माऊली म्हणतो. कारण की हे जे सर्व सगळे मातेचे जे गुण होते, तर हे सर्व त्यांनी त्याप्रमाणे मातेच्या ममतेने त्यांनी सर्व समाजाला तशा प्रकारचं प्रेम दिलेलं आहे, वात्सल्य दिलेलं आहे. तेव्हा मातृरूपेण संस्थिता. चारुशिलाताई, तुम्ही म्यूट झालात. अनम्यूट अनम्यूट व्हा तुम्ही. 1 मिनिट, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते. ठीक आहे, झालं. झालं का? हो हो हो. हा, ते एक फोन कॉल आला होता तेव्हा केलं असेल. ओके. तर आज आपण ज्या श्री सुक्तावर, जसं आपण इतर सर्व गोष्टी करतो त्याचप्रमाणे महिला वर्गामध्ये किंवा इतरही सर्व लोकांमध्ये श्री सुक्त हे विशेष करून नवरात्रांमध्ये किंवा कुंकुमार्चन किंवा अनेक प्रसंगी आणि रेग्युलर म्हणजे अगदी आपल्या दैनिक जे स्तोत्र पठण होतं त्याच्यामध्ये सुद्धा श्री सुक्त हे अतिशय प्रामुख्याने म्हटलं जाणारं एक सुक्त आहे. आता ह्या सुक्ताचा अर्थ काय? कारण की जेव्हा आपण कुठलंही सुक्त किंवा कुठलंही स्तोत्र म्हणतो, तर ते सार्थ म्हटलं पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ जाणून घेऊन आपण ते सुक्त किंवा स्तोत्र म्हटलं पाहिजे. कारण की जर समजा आपण ते तसं नाही म्हटलं, नुसतंच स्तोत्र म्हणत गेलो, तर काय असतं, जसं एखाद्या बैलाच्या पाठीवर आपण मातीची गोणी दिलेली आहे किंवा वाळू आहे किंवा काही दुसरंही त्याच्यामध्ये भरले, तो भार वाहून नेतोय. जसा तो बैल भार वाहून नेत आहे, तर त्यावेळेला आपल्याला त्याला हे माहितीच नसतं की आपल्या पाठीवर काय आहे. किंवा जर त्याच्या पाठीवर साखरेची पोती भरली, तर त्याला त्याचं कुठलंही ज्ञान नसल्यामुळे त्याला त्याचा अंदाजच नसतो की आपण काय, तर नुसतं न अर्थ समजून घेता जेव्हा आपण ते करतो, तेव्हा नुसतं त्या साखरेच्या गोणी वाहून नेणाऱ्या बैलासारखं ते होईल. म्हणून जेव्हा त्याला आपण आत्मसात करू शकतो, अगदी मंत्रमुग्ध होऊन किंवा तेवढ्या आत्मीयतेने आपण जर ती स्तोत्र म्हटली, त्याचा अर्थ समजून म्हटली, तर ते जास्त चांगलं असतं, संयुक्तिक असतं. आता हे जे श्री सुक्त ज्याच्याबद्दल आपण आज विचार करणार आहोत, हे श्री सुक्त म्हणजे काय आहे? हे श्री सुक्त ऋग्वेदाच्या 5व्या मंडलाच्या अखेरीस आलेलं हे एक खिल सुक्त आहे. आता खिल सुक्त म्हणजे काय असतं? हे एक पुरवणी सुक्त आहे. म्हणजे मुख्य ऋचा सगळ्या झाल्यानंतर, मुख्य ऋचा लिहिल्यानंतर, आता ऋचा या ऋषींनी लिहिलेला नाहीये. ऋचांबद्दल असं म्हटलं जातं की ऋचा ह्या ऋषींना दिसल्या होत्या. प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना त्या दाखवल्या, त्या ऋचा त्यांना दिसल्या आणि मग एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत असं ते स्थानांतरित होत गेला. तर त्या ऋचा मग काही जे उतरवून घेतल्या गेलं, त्या ऋचांच्या सगळ्या शेवटी 5व्या मंडलाच्या अखेरीला हे आलेलं खिल सुक्त आहे. म्हणजे कधी कधी एखादं साहित्य लिहिलं जातं, पण तरी त्या रचयिता जो असतो त्याला असं वाटतं की अरे काहीतरी अपूर्ण राहिलेलं आहे. मग ते अपूर्ण राहिलेलं तो पूर्ण करण्यासाठी काही लिहितो, अशी ही पुरवणी लिहिलेलं असं हे खिलं सुक्त आहे. परंतु पहिलेचं साहित्य थोडंसं कधी-कधी मागे पडतं आणि ते जे पुरवणी लिहिलेलं असतं तेच जास्त प्रसिद्ध होतं. तसंच या श्री सुक्ताच्या बाबतीतही झालेलं आहे, की हे श्री सुक्त अतिशय लोकप्रिय आणि अतिशय लवकर फळ देणारं असं सर्वांचा समज आहे. आणि असा बी आपण एक समज आहे, की हे खिलं चारुशिलाताई,
चारुशीला ताई, तुम्ही डिस्कनेक्ट झालात? हॅलो. आहे. याची रचना ही फक्त एका छंदामध्ये झालेली नाहीये. अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद, बृहती आणि या 4 श्रुतींमध्ये त्याची रचना झालेली आहे. अनुष्टुप म्हणजे अनु आणि स्तुभ, ज्यामुळे चित्ताच्या वृत्ती चंचल ज्या असतात त्या स्थिर होतात. त्याच्यावर आले जे मळभ असतं, ज्याच्यावर काहीतरी एक प्रकारची लेयर, जसं आपण म्हणतो की साचलेली आहे, ती दूर होते. अविद्या नाहीशी होते. अविद्येचं आवरण जर असेल तर ते नाहीसं होतं. आणि अशा प्रकारच्या ह्या ज्या विद्या असतात, ह्या विद्या त्या अनुष्टुभ छंदामुळे, अशा प्रकारच्या छंदांमुळे या छंदांमध्ये याचं रचना झालेली आहे. याचे मूळ 15 श्लोक आहेत फक्त, आणि 16व्या जो श्लोक आहे त्याच्यामध्ये याची फलश्रुती सांगितलेली आहे. कारण जोपर्यंत मनुष्याला काहीतरी अशी लालूच दिल्या जात नाही, कोणी विचारतं की हे मी केल्यानंतर, जसं आपण म्हटलं की असं असं म्हणायला पाहिजे, हे स्तोत्र म्हणायला पाहिजे, हे सगळं मी केल्यानंतर मला त्याच्याबद्दल काय मिळणार आहे? सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, अशा प्रकारचे आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे श्लोक आहेत जे पूर्ण सगळ्या समाजाच्या भल्यासाठी म्हटलेले आहेत. परंतु मानवी प्रवृत्ती अशी आहे की मला काय मिळेल, याच्यामुळे माझा फायदा काय होणार आहे, जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही तोपर्यंत आपण ते करायला तयार होते. म्हणून सर्व ऋषींनी या सुक्तांच्या किंवा कुठल्याही स्तोत्राच्या शेवटी एक मधाचं गालबोट त्याला लावून ठेवलेलं आहे, ज्याला आपण फलश्रुती असं म्हणतो. म्हणजे हे सगळं सांगितल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? श्रीवर्चस्वम आयुष्यम आरोग्यम अविधाचोभमानं महीयते, धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायु. या सगळ्या गोष्टी मिळणार आहे त्याच्यानंतर, असं त्यांनी सांगितलं. मग आता याच्यामध्ये हे सगळं जर मिळणार आहे, ही सगळी ऐहिक सुख आहेत. मग ह्या ऐहिक सुखांसाठीच आपण हे फक्त करणार आहे का? हाच या श्री सुक्ताचा अर्थ आहे का? तर तसं अजिबात नाहीये. कारण श्री म्हणजे काय आहे? श्री म्हणजे फक्त लक्ष्मी नाहीये. श्री म्हणजे सौंदर्य आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य आहे. सौंदर्य म्हणजे फक्त शारीरिक सुंदरता नाही. एखादी व्यक्ती जशी ती दिसायला असते, आता त्याचं दिसणं, त्याची उंची किती आहे, त्याचं काय कसं आहे, हे आपल्या हातामध्ये नाही आहे काही. हे ते आपलं जेनेटिक्स ज्याला म्हणतो, आपला वंशानुगत, आपले आई वडील कसे, ह्या सर्व गोष्टींवर ते ठरत असतं. परंतु आपले आचार विचार कसे आहेत, आपलं वागणं कसं आहे, आपण कशा प्रकारे सर्वांशी आपलं आचरण आहे, त्या सर्व गोष्टींमुळे जे ठरत असतं, त्याला या ठिकाणी सौंदर्याची उपमा दिलेली आहे. तर श्री म्हणजे सौंदर्य आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य हे फार आवश्यक असतं. ऐश्वर्य म्हणजे धनसंपदा, ती निश्चित आहे. पण ऐश्वर्य फक्त धनसंपदा म्हणजे ऐश्वर्य नाहीये. सर्व गोष्टींची मुबलकता, धन धान्य हे सगळं पुढे आलेलंच आहे. श्री म्हणजे सत्ता आहे. श्री म्हणजे आत्मसुख आहे. श्री म्हणजे आत्मविद्या आहे. श्री म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, महालक्ष्मी, आपल्या वेगवेगळ्या जितक्या देवी आहेत, श्रीदेवी म्हणजे फक्त पैशाची नाही, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मातृरूपेण संस्थिता, बुद्धिरूपेण संस्थिता, आचार रूपेण संस्थिता, या सगळ्या दया, शांती, करुणा, या सर्व रूपांनी ही जी श्री आलेली आहे, हिचं आपण आराधना या स्तोत्रामध्ये करतो आहे. आणि मग या सुक्तांमध्ये काय सांगितलेलं आहे, कोणाचं आवाहन, याची मुख्य देवता कोण आहे? तर ही जी श्री सुक्ताची मुख्य देवता आहे जातवेद. जातवेद म्हणजे अग्नी. अग्नीला आवाहन केलेलं आहे. जातवेदो म आवह, ज्या सुक्तामध्ये जी गोष्ट प्रामुख्याने सांगितलेली असते, तर ते वारंवार आलेलं आहे. बघा याच्यामध्ये जातवेदो म आवह हा जो भाग आहे, हा वारंवार येतोय. आता जातवेदो म आवह हे सारखं सारखं आलंय, म्हणजे हे अग्निदेवा, मी तुला विनंती करतो की तू या लक्ष्मीला आवाहन कर. जातवेदो म आवह, जातवेदाला, या अग्नीला आवाहन केल्या जात आहे, अग्नीला विनंती केल्या जाते आहे की तू या लक्ष्मीला इथे पाचारण कर किंवा तिला विनंती कर. आता जातवेदो म आवह, आवह या शब्दाचे पण मराठीमध्ये 2 अर्थ आहेत. एक आव्हान असतं आणि एक आवाहन असतं. आपण ज्यावेळी युद्धासाठी किंवा एखाद्या गोष्टीबद्दल, ज्याला चॅलेंज म्हणू शकतो, चॅलेंज कोणाला द्यायचं असं, आपण त्याला आव्हान म्हणतो की हा ये इथे आणि हे करून दाखव.
ते झालं आव्हान. परंतु आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रेमाने किंवा आदराने अतिशय आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम भावना आहे आणि आपण त्याने प्रेमाने त्याला बोलावतो आहे, त्यावेळी त्याला आवाहन म्हणतो. जेव्हा षोडशोपचार पूजा असते त्यावेळी सर्वप्रथम आपण त्या देवतेला आवाहन केलेलं असतं. जसे हा जो पहिला श्लोक आहे ते पण आवाहनच आहे. तर सर्वात प्रथम अग्नीला हे उद्देशून आहे हे पूर्ण स्तोत्र. म्हणून प्रत्येक ठिकाणी जातवेदो आवह असा याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. ओम हिरण्यवर्णाम हरिणी, हरिओम, हरिओम पासून याची सुरुवात झालेली आहे. कारण आपण नुसतं ओम हिरण्यवर्णाम हरिणी, हरिओम हिरण्यवर्णाम हरिणी, कारण की ही जी लक्ष्मी आहे ही देवी आहे, ही हरी सोबत आहे, विष्णू सोबत आहे, देवता. कारण जसं आपण बघतो की फक्त देवी हीच महत्वाची म्हणजे नाही आहे, शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती आणि पुरुष या दोन्ही गोष्टी इथे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे पूर्ण आपल्या निसर्गामध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष या सर्वांचं आवाहन केलंय. त्यामुळे आधी हरीला, आधी प्रकृतीला, पुरुषाला दोघांनाही आवाहन केलेलं आहे. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो आव. हा सर्वात पहिल्यांदा त्या हिरणमयी लक्ष्मीला, देवतेला आवाहन केलेलं आहे. आता हिरणमयी, ओम हिरण्यवर्णाम, हिरण्यवर्णा म्हणजे कशी आहे. आता हिरण्यवर्ण हा कसा असतो, असं नुसतं वाटतं की हिरण्यवर्ण म्हणजे सोन्याच्या रंगाची, कारण की सोन्याचे अनेक पर्याय आहेत. पण हिरण्यवर्णा ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण जर सोन्याला अग्नीमध्ये तापवलं, जसं म्हणतात की सोन्याचा कस जो असतो तो अग्नीमध्ये तापवल्यानंतर त्याचा कस खरा समजतो. तर अशा अग्नीमध्ये तापवलेल्या सोन्याचा जो रंग आहे त्याला हिरण्यवर्ण असं म्हटलेलं आहे. हिरण्यवर्णाम हरिणी, या ठिकाणी हरिणी म्हणजे हरिण नाहीये. काही ठिकाणी असा अर्थ बघितला गेला की हरिणी, परंतु जर त्याचा, कारण की एकेका शब्दाचे अनेक अर्थ आहेत, जर थोडस याच्यात अजून खोलात जाऊन आपण बघितला त्याचा अर्थ, तर हरिणीम याचा अर्थ हरिण नसून ती हिरव्या रंगाची आहे, हरित. हरिणीम म्हणजे हिरव्या रंगाची. आता हिरव्या रंगाची कोण आहे, हिरव्या रंगाची आपली धरणी आहे. कारण भूमी हे सुद्धा लक्ष्मीचं, देवीचंच एक रूप आहे. आपण सर्वात प्रथम सुरुवातीला जेव्हा आपण सकाळी उठतो, पहिली प्रार्थना असते, म्हणजे आता माहित नाही करतात की नाही ते, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती. त्यानंतरची जी प्रार्थना असते, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमी. कारण हे धरती माते, मी तुला सतत पाय लावतो आहे. कारण आपण पृथ्वीवर राहतो, आपण जेव्हा चालतो तेव्हा त्या धरणी मातेला पाय लावतो. म्हणून आपण जेव्हा आपल्या पलंगावरनं उठतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्या देवीची क्षमा मागायची असते की मी तुला पाय लावतोय. त्यामुळे हा आपल्या संस्कृतीतला भाग आहे. अनेक अशा गोष्टी आहे ज्या काळाच्या ओघामध्ये नाहीशा होतात आहे, त्याला आपण थोडस परत रुजवण्याचं काम या आपल्या ग्रुपनी फार चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यातलंच असे पण काही काही संस्कार आहेत, हे नित्य सर्वांनी करावे किंवा याचा प्रचार व्हावा. तर त्यामध्ये आपण त्या धरती मातेला प्रणाम करतो. ती हिरवी आहे, ती आपल्याला पोषण करणारी आहे. आणि या हिरण्यवर्णा ही जी हरिणी आहे, तर त्या हरिणीला म्हणजे ती धरणी माता आहे, तिला पण आवाहन करतो. कशासारखी आहे ती, हिरण्यवर्णाम हरिणी सुवर्ण रजतस्रजाम. आता सुवर्ण आणि ही हरिण मतलब सुरुवातीचा झाला हिरण्यवर्णा. मग हे दोन्ही शब्द का वापरले इथे, तर हिरण्यवर्णा म्हणजे तेच आहे. पण सुवर्ण असं आहे की जेव्हा ते सोनं तयार होतं तर त्या सुवर्णाचा रंग वेगळा असतो. जेव्हा अगदी शुद्ध सोनं असतं तर त्या शुद्ध सोन्याचे दागिने घडवता येत नाही. पण जेव्हा त्याच्यामध्ये थोडंफार काही मिसळलं जातं मग ती सुवर्णासारखी आहे. सुवर्णाचा जो रंग आहे, सोन्याचे दागिने घडवतात तो जो रंग आहे, त्या रंगाची आहे सुवर्ण रजतस्रजाम. रजत म्हणजे चांदी, जे शीतल असते, म्हणजे चंद्रासारखी शीतल आहे. सूर्यासारखं त्याच्यामध्ये दाहकता तेज आहे, सूर्यासारखं तेजही आहे तिच्यामध्ये आणि चंद्रासारखी शीतलता सुद्धा आहे. जसं या धरणी मातेला पृथू नावाचा राजा होऊन गेला, त्या पृथू राजानी ह्या धरणी मातेमध्ये काय काय आहे, धरणी मातेमध्ये आपण
बी लावू शकतो, त्याच्यामधून अन्नधान्य निर्माण होतं, याच्यावरच पाणी येतं. धरणी मातेचं तर आपण महिमा जितका पण गायला तेवढा कमीच आहे. तर ह्या धरणी मातेचं दोहन म्हणजे हिच्याबद्दलचे सगळा जे संशोधन आहे, रिसर्च म्हणतात ते, तर ते जे संशोधन आहे त्या पृथ्वीराजाने केलं आणि म्हणून ह्या वसुंधरेचं दुसरं नाव पडलं पृथ्वी. म्हणूनच तिला पृथ्वी म्हणतात, कारण पृथ्वीराजाने हे सगळं केलं. तर पहिल्या श्लोकामध्ये हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदो म आवह, अशा प्रकारची ही जी लक्ष्मी माता आहे, तर तिला आवाहन कर जातवेदो म आवह. प्रत्येक वेळा हा जातवेदो म आवह असा त्याचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर ताम आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनी. अनपगामिनी म्हणजे कधीही दूर न जाणाऱ्या लक्ष्मीला. आपण लक्ष्मीला हे आवाहन करतोय की हे लक्ष्मी तू माझ्यापासून कुठेही दूर जाऊ नको, कधीही दूर जाऊ नकोस. आता लक्ष्मीला हे आवाहन आपण का बरं करतो आहे? कारण इथे लक्ष्मी अनपगामिनी, कधी दूर न जाणारी, नेहमी ती आपल्याजवळ असली पाहिजे. पण ही लक्ष्मी म्हणजे पैसा तर नाहीये. आपल्या पुरुषार्थामध्ये लक्ष्मी म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष याच्यामधला जो अर्थ आहे म्हणजे पैसा, जे ऐश्वर्य. आपण असं कधीच म्हणत नाही, कोणी जर म्हटलं तुला काही पैसा देतो तर आपण नाही म्हणणार आहे लक्ष्मीला. उलट सगळ्या सांगतात नाही नाही, लक्ष्मीला नाही नसते म्हणायचं. कारण की आपल्या आयुष्यासाठी आपल्या पूर्ण जे काही आपण आपलं आयुष्य जगतो त्याच्यामध्ये पैसा हा आवश्यक आहे. तो आपल्या 4 पुरुषार्थांपैकी एक आहे. म्हणजे तो धर्मार्थची कामं करायची असतील, आपलं रोजचं जे आयुष्य आपल्याला स्वाभिमानाने जगायचं असतं, तर त्यासाठी सुद्धा पैसा आवश्यक आहे. खूप अति नसते करायची, परंतु जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो, दान धर्म करण्यासाठी आवश्यक असतो. आणि हे जे सगळं हवं आहे, ही जी लक्ष्मी हवी आहे, तर ही लक्ष्मी कशा कशा स्वरूपामध्ये? धन तर आहे त्याच्यातलं, पण केवळ धन नाहीये. धन, गाय, घोडा, अश्व, हे सर्व. कारण की या स्तोत्रांमध्ये जे वर्णन केलेलं असतं की मला हे मिळू दे, तर हे मला याचा अर्थ मी नसतो. हे मी म्हणजे आम्ही, म्हणजे सर्वजण असतो, आपलं कुटुंब असतं, आपला समाज, आपलं राष्ट्र. कारण ज्या ऋषींनी किंवा सर्व आपल्या संतांनी ह्या ज्या मागण्या केलेल्या असतात, ह्या केवळ एका व्यक्तीपुरत्या मर्यादित नसतात. ह्या ज्या असतात वसुधैव कुटुंबकम, हे आपलं आपल्या समाजाचं किंवा आपल्या राष्ट्राचं मूळ ध्येय आहे. आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या राष्ट्रासाठी मागितल्या. म्हणून जर कोणी म्हटलं की अश्व मागितलाय, धन आहे, हे सगळं मागितलं, ते एकासाठी नाहीये. आणि सर्व प्रकारांनी पशुधन पण आपल्याला आवश्यक असतं. त्याच्यानंतर आपण जे आपल्या धरतीचं दोहन करतो, या सर्व गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला टाळायचं असतं आणि ह्या सर्व गोष्टी मागायच्या. म्हणून लक्ष्मीला म्हटलंय अनपगामिनी, माझ्यापासून तू कधीही दूर जाऊ नको. आणि म्हणून या लक्ष्मीला आवाहन केलेलं आहे. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवी मुपभे श्रीमार देवीर्जुषताम. घोडे रथावर आरूढ झालेले आहेत, हत्ती ललकारी देत आहेत. आणि अशा सर्व परिस्थितींमध्ये आपण ह्या देवीला बोलावतो आहे. म्हणजे गमनाच्या वेळी जिच्या पुढे घोडे आहेत, मध्य रथ आहेत, हत्ती आहे, अशा सर्व करून ती गर्जना करून आपल्याला सांगते आहे, मी लक्ष्मीची येण्याची जी गर्जना यावेळेला होणार आहे. अशा प्रकारे ही गजांत लक्ष्मी आहे. आता गज हे ऐश्वर्याचं एक ज्याला आपण म्हणू शकतो एक प्रतीक आहे. कारण जसं म्हणतात हत्ती पाळणं काही खूप सोपी गोष्ट नाही आहे. तेव्हा हत्ती, अश्व ह्या सर्व प्रकारच्या ज्या ठिकाणी गोधन भरपूर असतं. कारण की एकदा एक फॉरेनर नाही का, एक परदेशी आला होता. तर तो या गोष्टींवर संशोधन करत होता. पूर्वी ज्या वेळेला तो भारतामध्ये आला आणि त्यांनी असं आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवलंय की सुरुवातीला मी जेव्हा गेलो, आपण जेव्हा मी सुरुवातीला भारतात आलो, तर इथे सर्व लोक जे आहे ते शेणाने सगळे घरं सारवायचे. तर ती शेणाची मला अतिशय दुर्गंधी येत असे. आणि मग मग काही दिवस, परंतु त्याला संशोधन करायचं होतं, नाईलाज होता, त्यामुळे तो राहिला. काही दिवस राहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे लोक हे जे सगळं करतात आहे, याच्यामध्ये काही अर्थ आहे. आणि मग जसं जसं हळूहळू त्याला तो सगळं शिकत गेला आणि अर्थ समजून घेतला, त्यानंतर त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची इतकी जास्त स्तुती केलेली आहे. तो म्हणाला हे लोक फार ज्ञानी लोक आहेत. ज्यावेळी सुरुवातीला मातीनी त्या मातीवर
त्या शेणाने सारवल्या जातं आणि त्यावर सूर्याचे किरण पडतात, त्यावेळेला ती पूर्ण भूमी जी आहे ती निर्जंतुक झालेली असते. आणि हे सर्व ज्ञान ह्या भारतीय लोकांना होतं. तर ज्यावेळी आपल्याजवळ हे सगळं गोधन, सर्व प्रकारचं पशुधन ज्यावेळेला विपुल असेल, तेव्हा आपल्या समाजाची पुष्टता होईल, सर्वांना पुष्टीकर होईल, म्हणजे सर्वांचं पोषणही त्यावेळेला व्यवस्थित होईल आहे, अशी यामागे भावना आहे. काम सोस्मिताम हिरण्य प्राकाराम आर्द्राम ज्वलंती तृप्ताम तर्पयंतीम. ही माता कशी आहे? ही हसरी आहे. कधीही ती रागवत नाही. पण आता रागवत नाही असं जर म्हटलं तर मातेमध्ये सगळं असतं. वात्सल्य, करुणा करुणा वगैरे सगळं असतं. आई आपल्या लेकरावर खूप प्रेम करते. अगदी सगळं त्याला जे जे हवं ते सगळं देत असते. परंतु प्रसंग जर पडला, जर तो चुकीचं वागत असेल आपलं आपलं मूल, आपलं लेकरू, तर त्यावेळेला प्रसंगी ती कठोरही होत असते. म्हणजे जो प्रत्यक्ष जर राक्षसांशी लढायचं असते तेव्हा तर ती अगदी कठोर होत असते. त्याला ती त्यांचा संहार करते. परंतु जर मुलं सुद्धा जर कधी चुकत असतील, तर त्यावेळेला तिला कडक व्हावंच लागत असतं. तर म्हणून आई ही हास्य, तिच्या वदनावर हास्य आहे, चमकदार तिची कांती आहे, सुवर्ण मखरामध्ये बसलेली आहे. म्हणजे अतिशय तिच्यामध्ये ऐश्वर्य संपन्नता आहे. ती मायाळू आहे, तेजस्वी आहे आणि तृप्त आहे. अशा सर्व गुणांनी युक्त असलेली आहे. परंतु ती कशामध्ये आहे? ती कमळामध्ये स्थापन झाली. आता कमळ कुठे असतं? कमळ असतं चिखलामध्ये. कमळ चिखलामध्ये असतं. आता आपला हा जो पूर्ण संसार आहे, ज्या संसारामध्ये सर्व प्रकारच्या आपण अनेक वाईट गोष्टी सुद्धा बघतो. ह्या संसाररूपी चिखलामध्ये आपलं शरीर आणि त्यामधली जी बुद्धी, मग जी सद्सद विवेक बुद्धी आहे, त्याला म्हणजे त्या चिखलामध्ये आपण उभा आहे. हे एक कमळाची जसं दांडी म्हणा आणि त्यातला जो सद्विवेक बुद्धी आपला मेंदू आणि त्यातली सद्विवेक बुद्धी त्यामध्ये ही लक्ष्मी स्थिर झालेली आहे, असाही आपण याचा एक अर्थ घेऊ शकतो. चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंती श्रियम लोके देव जुष्ठा मुदाराम. हिची आभा म्हणजे हिचं जे तेज आहे कोणासारखं आहे? हिचं चंद्रासारखं तेज आहे, दैदिप्यमान आहे. आणि हिचं जे यश आहे हे तिन्ही लोकांमध्ये पसरणार आहे. हिची पूजा करतो आपण आणि अशा ह्या लक्ष्मीला दारिद्र्य दूर करू दे. आता दारिद्र्य सुद्धा सर्व प्रकारचं दारिद्र्य आपल्या अज्ञानाचं दारिद्र्य आहे. आपल्या अज्ञानाचा जो अंधकार आहे, जेव्हा आपल्याजवळ एखादी गोष्ट नाही म्हणजे आपण दरिद्री आहोत. आपल्या जवळ ज्ञान नाहीये, पैसा नाहीये ते तर ठीकच आहे. तो परिश्रम करूनच ते. आणि या सर्व ठिकाणी लक्ष्मीनी असं देवीनी कधीही म्हटलेलं नाही आहे. परिश्रम करूनच, कारण लक्ष्मीची प्राप्त करायची, ऐश्वर्य प्राप्त करायचं असतं, ते फक्त चांगल्या आणि चांगल्याच मार्गाने करायचं असतं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की भरपूर संपत्ती मिळवा. आणि ती कशासाठी मिळवा? ती दान देण्यासाठी मिळवायची. या संबंधामध्ये एक कशी कथा आहे की एकदा प्रजापतीजवळ सगळे जण गेले होते. देव पण गेले, मानव गेले आणि दानव गेले. आणि त्यांनी प्रजापतीला म्हटलं की आम्हाला एक उपदेश करा. प्रजापतींनी उपदेश केला द. एक अक्षर त्यांनी सांगितलं फक्त द. त्यानंतर मानव गेले, मानवाला पण उपदेश केला द. त्यानंतर दानव पण गेले, त्यांना पण उपदेश केला द. आणि मग प्रजापतींनी विचारलं, मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला समजलं का? तर म्हणाले, हो समजलं. तर आता यावेळी याचा अर्थ काय झाला? देव देव म्हणजे कसे असतात? स्वर्गात असतात. त्यांना सर्व प्रकारचे सुख उपभोग जे असतात ते घेत असतात. तर देव म्हणाले, आम्हाला या द चा अर्थ समजला. आणि तो अर्थ असा आहे. तर ते म्हणाले, काय आहे द चा अर्थ? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जो म्हणजे देव जितके सगळे असतात ते नेहमी सुखोपभोगामध्ये असतात, म्हणून तुम्हाला इंद्रिय दमन, इंद्रियांवर संयम हा तुम्हाला उपदेश केलेला आहे. प्रजापती म्हणाले, तुम्ही बरोबर अर्थ ओळखला. मानवाला जेव्हा द चा अर्थ सांगितला, तर मानवाने काय अर्थ घेतलाय त्याचा? मानव हा नेहमी अर्थ संग्रह करण्यामध्ये अर्थच नाही. माणसाची तर प्रवृत्ती अशी असते की हे मिळालं, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, सगळं सगळं हवं असतं. कारण इच्छा, लालसा, इतकी सगळ्या गोष्टींची म्हणजे सगळं त्यांना हवंच असतं. पैसा मिळाला तर तोही हवाच असतो. जे पण काही मिळालं ते हवं हवं हवं. शेवटी किती घ्यायचं, कुठे थांबायचं माणसाला माहिती नसतं. तर ही जी त्याची लालसा आहे, सतत हव्यास असतो कुठल्याही गोष्टीचा, तेव्हा त्यांनी सांगितलं तू संग्रह तर कर, पण संग्रह आवश्यक तेवढा कर. संग्रह जरी केला तरी समाजाला
जेवढा तो पुरेल तेवढा तो करावा, आणि म्हणजे स्वतःपुरता संग्रह कर वाटलं. वर्षभरात पुरेल एवढं धान्य ठीक आहे, पण नंतर जे आहे तर तू दान करत जा. दान करण्याची जी प्रवृत्ती आहे ती माणसामध्ये असायला हवी, असा त्यांनी उपदेश केलेला आहे. त्यानंतर मग दानवांना विचारलं. दानवांमध्ये क्रौर्य असतं. दानव हे अतिशय क्रौर्य, म्हणजे एखादा जो माणूस आजकाल सध्या आपण हे बघतोय आपल्या समाजामध्ये, मानवाच्या रूपामध्ये असलेले दानव आहे. त्यांना काही वेगळे शिंग किंवा असं वेगळं नाही आहे. समाजात आपण बघतो कधी कधी अतिशय वाईट वाटतं की पूर्वीच्या काळी ते अगदी दृश्य स्वरूपामध्ये असायचे, आता तसं नाहीयेत. ताई, चंद्राम प्रभासां यशसा ज्वलंती श्रियं लोके देवजुष्ठामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे. चंद्रासारखी जी आभा आहे, दैदिप्यमान, आणि असं यश प्राप्त होऊ दे जे तिन्ही लोकी, सर्व लोक, सर्वांनी त्याची पूजा केली पाहिजे, अशा प्रकारचं यश प्राप्त होऊ दे, असं अशा या लक्ष्मीला तू माझ्या घरी येऊ दे आणि आमचं दारिद्र्य दूर करू दे. कारण ज्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरी येईल त्यावेळेला त्याचं दारिद्र्य दूर झालेलं असतं. आता ही लक्ष्मी कशी आहे, कुठल्या वर्णाची आहे? आदित्य वर्णे, सूर्याप्रमाणे कांती असलेल्या ह्या लक्ष्मीला तपोबलाने, आता याचे अनेक लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले आहे. तुझ्या तपोबलाने बेलाचा वृक्ष निर्माण झाला आणि त्याची फळे तपोबलाने अंतरीचं ज्ञान आणि बाहेरचं दैन्य दोन्ही दूर कर, असं म्हटलेलं आहे. उपैतुमाम देव सखा कीर्तिश्च मणिनासह. देवांचा मित्र कुबेर आहे. कुबेर हा देवांचा मित्र आहे. आपण जी प्रार्थना करतो सगळ्यात शेवटी, यज्ञेन यज्ञमयजंत देवा, ही जी प्रार्थना आहे ही कुबेराला आहे. कारण सर्व राष्ट्राचं भलं व्हावं यासाठीच आपल्या इथल्या सर्व प्रकारच्या या प्रार्थना असतात. तर ह्या मित्र कुबेराला, देवांच्या मित्र कुबेराला ही प्रार्थना आहे, कीर्ती धन संपत्ती. कारण ज्यांचा जो ट्रेझरर आहे, ज्याला देवांची सगळी संपत्ती कोणाजवळ असते तर कुबेराजवळ असते. कीर्ती धन संपदा या सर्वांसह येऊ, ज्या देशामध्ये मी उत्पन्न झालो आहे, ज्या कुटुंबामध्ये झालो आहे, ज्या समाजात झालो आहे, ज्या देशात, या सर्वांना संपन्न कर, अशी या मागे प्रार्थना केलेली आहे. आता हे जे ऐश्वर आहे, हे ऐश्वर म्हणजे पूर्ण समाजाकरता हवं आहे. म्हणजे समाजासाठी तुम्ही काय काय कामं करता, समाज कल्याणाची कुठली कामं करता, त्याला आपण म्हणतो की ऐश्वर प्राप्त झालं. महालक्ष्मी जेव्हा दारात येते, जेव्हा महालक्ष्मी मिळते, माणसाला पैसा मिळतो, तेव्हा तो उन्मत्त होतो, स्वार्थी होतो. परंतु या श्री सुक्तामध्ये सांगितलेलं आहे की हे जे सगळं प्राप्त होत आहे, हे सर्व प्राप्त झाल्यानंतर त्याचा समाजाला किती तुम्ही उपयोग करता, समाजासाठी ते महत्वाचं आहे. लक्ष्मी सुख देते, भौतिक सुख साधन याचाच फक्त मागितलेलं नाही आहे. एखादं साधन आपल्याला विकत घेतो, जसं एक आपण गादी विकत घेऊ शकतो, पण त्याच्यासाठी झोप विकत घेऊ नाही शकत. माणूस जेव्हा सदाचारी असतो, कुठल्या लोकांची झोप उडते, ज्यांनी कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म केलेलं असतं. असे अनेक त्याच्यावर एक फार मोठं हे आलेलं आहे की हे विकत घेऊ शकतो, झोप नाही विकत घेऊ शकत. त्याप्रमाणे माणूस जेव्हा सदाचारी असतो तेव्हा त्याला शांत झोप लागत असते. त्याला सुखी माणसाचा सदरा एक राजा घ्यायला गेला होता, तर तो म्हणाला मी सदराच घालत नाही. तो सुखी असतो कारण जोही व्यक्ती सदाचारी असतो. आणि म्हणून हे अध्यात्म, हे सर्व साधना ही का करायची असते, कारण हे सर्व केल्यानंतर माणूस कधीही वाम मार्गाला, वाईट मार्गाला लागूच शकत नाही. जेव्हा त्याच्यामध्ये आत्मसुख येतं, आत्मसुख मिळाल्यानंतर त्या ऐश्वर्याला औदार्याची जोड मिळत असते. गीतेमध्ये पण असं म्हटलेलं आहे की जो माणूस अन्न स्वतः प्राशन करतो, एकटाच प्राशन करतो, तर तो पापी समजला जातो. आपण जे पण काही करतो तो एकटंच नाही खायचं असतं, त्यांनी दुसऱ्याला पण द्यायचं असतं. दुसऱ्याला देणं, अन्नदान, हे तर अनेक प्रकारचे दान सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये अन्नदान, गोदान, धनदान, ज्ञानदान, ह्या सर्व दान जे आहेत हे अतिशय महत्वाची सांगितलेली आहेत. अतिशय महत्व आहे या सर्वांचं. म्हणून आपण जे पण काही देवीला मागतो आहे ते सर्व स्वार्थीपणाने फक्त स्वतः जवळ ठेवायचं नसतं, ते सर्वांना वाटायचंही असं. क्षुत पिपासान् मला ज्येष्ठाम,
क्षुत पिपासा म्हणजे क्षुधा, भूक आणि तहान. लक्ष्मीची थोरली बहीण, तिचं नाव आहे अलक्ष्मी. तर या अलक्ष्मीला म्हणजे क्षुधा, भूक, तहान, अस्वच्छता, मलिनता ह्या सर्व एक मिनिट, 7383. भूक, तहान, अस्वच्छता, मलिनता या ज्या जितक्याही सगळ्या अशा ज्या म्हणजे ज्याला आपण घाणेरड्या गोष्टी म्हणतो, ज्या अस्वच्छता आहे, वाईट गोष्टी आहेत, त्या सर्व वाईट गोष्टी म्हणजे अलक्ष्मीच्या स्वरूपात येत असतात. त्या सगळ्यांचा नाश हो, आपली अपयश, आपली संकट ही सर्व दूर हो, असे या अग्नीला आवाहन केलेलं आहे. कारण की ही सर्व जी प्रार्थना आहे आपण ही देवीला करतो आहे. गंधद्वाराम दुरादर्शाम नित्यपुष्टाम करीषणीम. गंधद्वारा, गंधद्वारा म्हणजे गंधाचं द्वार, सुगंधाचं महाद्वार. हे कोण आहे? तर ही आपली पृथ्वी आहे. आता पृथ्वी आपल्याला काय काय देते? सगळंच देते. कारण हा जो सगळा सुगंध पसरलेला आपल्या आजूबाजूला प्राणी पक्षी आपल्या आजूबाजूला सर्व आहे, आपल्याला पाणी मिळतं आहे. तर ह्या सर्वांचं जे मूळ आहे, गंधद्वाराम दुरादर्शाम नित्यपुष्टाम करीषणीम. आणि गंधद्वारा सुवासाचं प्रवेशद्वार असलेली पृथ्वी, जिच्यावर आपण अनेक आक्रमण करत असतो. आक्रमण म्हणजे आपण तिचं खूप दोहन करत असतो. अशी ही गंधद्वारा आहे, परंतु तिला दुराधर्षा पण म्हटलेलं आहे. आता दुराधर्षा म्हणजे काय? अशी ती आहे जिच्यावर कुणीही आक्रमण करू शकत नाही. दुराधर्षाचा अर्थ आहे की तिच्यावर आक्रमण करू शकत नाही. आता यावेळेला कोणी म्हणेल की का बरं आपल्या देशावर तर इतकी आक्रमणं झालेली आहेत, अगदी फार प्राचीन काळापासून. जसं पाहिलं तर सुरुवातीला अगदी कंधार, अफगाणिस्तान, काबूल हा सर्व जो प्रदेश होता, तर हा भारतामध्येच होता. तर आपल्या भारतावर आक्रमण झाली नाही असं नाहीये. परंतु जर आज आपण बघतो तर ग्रीक आले, रोमन आले, इतके सगळ्या प्रकारचे लोक येऊन गेले. सर्वांनी अतिशय संपन्न झाले ते लोक. सारे सगळं देश खूप जवळ पैसा आला. परंतु ज्या ठिकाणी नीतिमत्ता नसते, ज्या ठिकाणी सनातन धर्म जो आपला हिंदू संस्कृती आहे, हीच फक्त टिकलेली राहिली आहे. बाकी आले आले आणि गेले गेले. पैसा वगैरे भरपूर मिळाला, अशी काही काही राष्ट्र होती, पण त्यांचं नामशेष आता राहिलेला नाही आहे. अशी पण काही साम्राज्य, ह्या अर्थाने आपला हिंदू समाज, आपली हिंदू संस्कृती, हा सनातन धर्म हा अक्षुण्ण राहिलेला आहे. आणि म्हणून याला आपण म्हटलेलं आहे गंधद्वाराम दुरादर्शाम नित्यपुष्टाम करीषिणी. ही पृथ्वी सर्वांचं पोषण करते, सगळ्यांना पुष्ट बनवण्याचं काम करते. कारण की जेव्हा आपल्याला जीवनपण व्यवस्थित चालवायचं असते, त्यावेळेला शरीरम आद्य खलु धर्म साधन. आपलं शरीर चांगलं ठेवणार, ते शरीराचं पोषण कोण करते? मग ते प्राणी मात्र असो की आपण असो, जितके याच्यावरचे जेवढे जीवित आहेत, सर्वांचं पोषण होणं आवश्यक असतं. आणि हे पोषण करण्याचं काम ही गंधद्वाराम दुरादर्शा ही देवी स्वरूपातली पृथ्वी करत असते. मनसक काम माकुतीम वाच सत्यमशीमही. मनाच्या आशा आकांक्षांची पूर्ती, वाणीचा खरेपणा, हे सगळं कोण करत असतं? आपल्या मनामध्ये अनेक आशा आकांक्षा असतात. आता ही जी वाणी आहे, वैखरी वाणी, 4 प्रकारच्या वाणी असतात, पण त्याच्यातली ही अशा प्रकारची वाणी असते की आपण जे बोललं ते खरं झालं पाहिजे. अशा प्रकारचं सामर्थ्य या वाणीमध्ये मिळालं पाहिजे. हे पूर्वीच्या ऋषीमुनींमध्ये होतं. जसं आपण ज्याला शाप आणि उशाप म्हणतो ना, की एखाद्या ऋषींनी शाप दिला तर त्यांनी जसं म्हटलं तसं होत होतं. देवांचे पण असं शाप आणि उशाप दिला. आता आपण काही म्हणतो, जर एखादी गोष्ट झाली, आपण असं नाही म्हणू शकत की माझ्या वाणीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. अशा प्रकारची वाणी मला मिळू दे, वैखरी वाणी. जे आपण बोललो ते खरं झालं पाहिजे. जर कधी झालं तर ते कावळा बसला आणि फांदी तुटली असंच होऊ शकतं. अन्यथा आपल्यामध्ये तेवढं ते सामर्थ्य नाहीये. पण अशी वाणी तुम्हाला दे, सुंदर रूप, अन्न जिच्यामुळे मिळते, अशी ही जी लक्ष्मी आहे, ह्या लक्ष्मीकडनं आपण प्रार्थना करतोय की हे देवी मला यश देवी. कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम. अशी लक्ष्मी जी कर्दमामध्ये आहे. कर्दमा म्हणजे चिखल.
आता या ठिकाणी कर्दम हा दोन्ही अर्थाने, एक लक्ष्मीचा पुत्र पण आहे आणि दुसरा म्हणजे चिखल. आता या ठिकाणी लक्ष्मीचा पुत्र या अर्थ जो आपण म्हणतो, प्रत्यक्ष लक्ष्मीचे पुत्र कोण आहे काय असं न घेता, असे जे ऋषी ज्यांच्यावर लक्ष्मीनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे, अशा ऋषींमधले एक आहेत कर्दम ऋषी. तर ह्या कर्दमांचं जसं आपण चिखल म्हटला, की आजूबाजूची सगळे जो संसाररूपी चिखल आहे, त्या चिखलामध्ये जी लक्ष्मी राहते आणि इतकं असूनही ती सर्वांना सगळं देण्याचं काम करत असते, अशा लक्ष्मीला आपण आवाहन करतो आहे की नेहमी तू माझ्या सोबत राहा. आणि या माता लक्ष्मीला कर्दमाला म्हटलं, आवाहन केलंय की अशा या माता लक्ष्मीला तू माझ्या कुळामध्ये स्थापन कर, माझ्यावर कृपा कर. कारण की ईश्वराची ही जी शक्ती आहे, चित शक्ती आहे, ही सगळ्यांच्या चित्तामध्ये राहिली पाहिजे, ब्रह्मांडात राहिली पाहिजे. कारण यासाठी आपल्याला विश्व कल्याणाची आपली इच्छा आहे, समाज राष्ट्राच्या हिताची आपली इच्छा आहे. सगळ्यांवर कृपा कर. आताचे लोक काय म्हणतात, देवा कृपा कर, सगळ्यांवर कृपा कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. दोन प्रकारची विद्या आहे, अपराविद्या. आता ही अपराविद्या म्हणजे काय असते, ही विज्ञानावर फक्त आधारित आहे. आताच्या आपल्या जितक्या सगळ्या शक्तिरूप आहेत, ज्याला आपण भौतिक शास्त्रामधल्या जितक्या ऊर्जा म्हणतो, त्या विज्ञानामधल्या आहेत. परंतु आपलं जे अध्यात्मशास्त्र आहे, जी ऊर्जा, जी आदिशक्ती आहे, हे विज्ञान तेव्हाच काम करू शकतं ज्या वेळेला त्याला अध्यात्माचं अधिष्ठान असतं. आणि हे जे महालक्ष्मीचं विराट स्वरूप आहे, हे सगळं याच्यामध्ये सामावल्या गेलेलं आहे. शीत उष्णाचा त्याच्यामध्ये अप्रतिम संगम आहे. माऊलीतली माऊली, जे भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचं तिच्यामध्ये सामर्थ्य आहे. तिचं रूप आहे अनुपमेय आहे, तिचा वर्ण गौर आहे. आप सृजंतु स्निग्धानी चिक्लित वसमे गृहे निच देवी मातरम श्रियम वासये मे कुले. आप सृजंतु स्निग्धानी. आप म्हणजे पाणी, आप म्हणजे जल, जलामधूनच ओलावा निर्माण होतो. आप सृजंतु स्निग्धानी, जलामधून ओलावा निर्माण होतो. आता जलशक्ती, जलशक्ती पण आपल्याला माहिती किती प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीचा 2/3 भाग जो आहे, म्हणजे 2 भाग पृथ्वी पाणी आहे पृथ्वीवर आणि फक्त 1 भाग जमीन आहे. तर ह्या पृथ्वीवरचं जे सगळं पाणी आहे, आणि पाण्यानेच अनेक कामं होत असतात, पूर्ण जे ज्याला आपण पाण्याची पण हे म्हणतो की आधी पाण्याची वाफ होते मग ते जातं, अशी ही जी सर्व आहे, पाणी आपल्या सर्व दृष्टींनी अतिशय महत्वाचं आहे. त्या म्हणूनच आपण पाण्याला जीवन म्हणतो. तर ह्या जलामधून स्निग्धता निर्माण होत असते आणि ही जी स्निग्धता आहे निर्माण झालेली, आणि स्निग्धतेचं दुसरं नाव आहे चिखलित. जसं कर्दम म्हणजे चिखल होता, तसं चिखलित म्हणजे आर्द्रता, स्निग्धता. कारण सगळ्याच गोष्टी अशा फटकारून किंवा कधी कधी त्याच्या सोबत कारुण्य, ममता, ओलावा, स्निग्धता ह्या दृष्टीने पण, आणि कधी कडकपणा वापरायचा असतो. तर हे जे आप असतं, हे पाणी असतं, ही जलाची जी इतकी महान शक्ती आहे, तर ही शक्ती याच्यामधून ओलावा निर्माण होऊ दे आणि या लक्ष्मीला माझ्या कुलामध्ये स्थापन कर. कारण जलामधून सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या वस्तू, जड जवाहीर, सगळे समुद्र मंथनामधून अनेक रत्न निर्माण झाले आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत जलामधून. आर्द्राम पुष्करणीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिनीम. आर्द्राम पुष्करणीम पुष्टीम. आता ही आर्द्रा आहे, आर्द्रा म्हणजे स्निग्ध आहे, जिच्यामध्ये ओलावा आहे, जिच्यामध्ये स्निग्धता आहे. आर्द्र या शब्दाचा अर्थच की ज्याच्यामध्ये स्निग्धता आहे. तर पण ही कशी, आर्द्राम पुष्करणीम पुष्टीम, कमळाचे जितके तलाव असतात, ज्या तलावांमध्ये म्हणजे कमळाने व्यापलेले तलावांमध्ये रसपूर्ण, त्यानंतर त्यांचं पोषण करणाऱ्या अशा पिंगला म्हणजे सोनेरी रंगाची ही जी महालक्ष्मी आहे, अशा ह्या महालक्ष्मीचं पोषण करणाऱ्या या महालक्ष्मीचं कमळामध्ये घर केलेलं आहे आणि चंद्रासारखी शीतल आहे. अशा या महालक्ष्मीला आवाहन कर, हे जातवेदा. कारण प्रत्येक वेळेला आपण असंच आवाहन केलेलं आहे की हे जातवेदा, तू ह्या लक्ष्मीला आवाहन कर, ही चंद्रा समान आहे. त्यानंतर आर्द्राम यष्कर्णीम यष्टीम. जसं आर्द्राम पुष्करणीम पष्टीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिनी, त्यानंतर म्हटलेलं आहे आर्द्राम यष्करणीम यष्टीम सुवर्णाम हेममालिनी. आता ही परत आर्द्र आहे, यष्करणीम यष्टीम ही आधार देणारी आहे. ज्याप्रमाणे ती सर्वांचं पोषण करते, त्याप्रमाणे ती सर्वांना आधारही देते. त्यामुळे
चंद्रासमान आभा असलेली हे दैदिप्यमान आहे. देव तिन्ही लोकांमध्ये तिची पूजा केली जाते. ही अतिशय उदार आहे. अशा या लक्ष्मीला मी शरण जातो. कारण की माझं दारिद्र्य दूर हो, माझं दैन्य दूर हो, अशी आपण ह्या लक्ष्मीला प्रार्थना करतो आहे. ताम आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनी. परत ही प्रार्थना आपण केलेली आहे. ताम आवह जातवेदो, हे अग्निदेवा, मी तुम्हाला ही प्रार्थना करतो. ही अनपगामिनी, ही दूर न जाणारी लक्ष्मी आहे. मला भरपूर धन धान्य, बहुत पुष्कळ सारं मला धन धान्य दे, जेणेकरून सगळ्या समाजाचं चांगलं होईल. सेवक घोडे हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण काहीतरी परिश्रम करतो. परिश्रम केल्याशिवाय असं कधीही म्हटलं गेलेलं नाहीये की आयतं धन मिळालं पाहिजे. ज्या ठिकाणी आळस असतो त्या ठिकाणी लक्ष्मी कधीही जात नसते. लक्ष्मी त्याच ठिकाणी जाते ज्या ठिकाणी परिश्रम केला जातो. यशची प्रयतो भूतवा जुहुद्यादाज्य मनवहम. जो शरीराने भक्तीने परिपूर्ण असलेला साधक असतो, जो हवन करत असतो, म्हणजे हवन कशाचं करायचं असते, आपल्यामधल्या दुर्गुणांचं करायचं असते. आणि अशा प्रकारच्या ह्या सर्व प्रकारचं ज्ञान जिला मिळालं पाहिजे. दैवी संपत्तीचं ज्या ठिकाणी एकत्रीकरण झालं पाहिजे, दैवी संपत्तीचं एकत्रीकरण झालं पाहिजे. आपली गुणसंपदा आहे ती सगळी एकत्री करायची असते. जेव्हा आपण असं म्हणतो की दैवी संपदा एकत्र के, दोन माणसांचं आपल्याशी जुळतं, म्हणजे काय होतं, त्यांची आपली वेव्हलेंथ जुळते म्हणतो. म्हणजे आपले त्यांचे विचार, असे सर्व प्रकारचे जे विचार असतात, चांगले विचार, त्यासाठी थोडे परिश्रम करावे लागतात. जसं काय असतं, एखादी वाईट कोणती गोष्ट असते ना, त्याच्याकडे कोणीही पटकन अट्रॅक्ट होतं. छोटस बाळ आहे, जसं रांगता आहे, दोन गोष्टी ठेवलेल्या आहे, एका ठिकाणी चप्पल आहे किंवा काहीतरी घाण वस्तू आणि दुसरीकडे मिठाई आहे, तर ते रांगत रांगत त्या चांगल्या गोष्टीकडे नाही जाणार, ते नेहमी त्या वाईट गोष्टी. असंच मानवाचं मन पण असतं, ते वाईट गोष्टींकडे आधी झेपावतं. तेव्हा त्याला चांगल्या गोष्टींकडे आणायला थोडे परिश्रम करावे लागतात. जसं सारखं सारखं एखादी गोष्ट आपण त्याला या सर्व गोष्टींची सुद्धा गोडी लावावी लागते. आणि ज्या वेळेला ती गोडी त्यांच्यामध्ये निर्माण होते, त्यानंतर मग आपण त्या आवडीने तो माणूस मग त्या गोष्टींसाठी वेळ काढतो, जेव्हा ही सत्प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण होत असते. सूर्याप्रमाणे कांती असलेल्या देवीला तपश्चर्येनी निर्माण झालेली आहे, आणि त्या देवीची आपण या श्री सुक्तामध्ये प्रार्थना करतो आहे. आता या श्री सुक्ताचा जो पुढचा भाग आहे, तसं बघितलं तर तो जो भाग आहे तो फलश्रुती, म्हणजे आपण सर्व प्रकारच्या गोष्टी यांना मागतो आहे, देवीला मागतो आहे. आणि सर्वांचं कल्याण कर, सप्त नद्यांचं पूजन कर. जितक्या पण सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या सध्याच्या काळामध्ये नामशेष होत चाललेले आहेत. दुसऱ्या देशातले लोक त्याच्यावर संशोधन करतात आणि मग ते आपल्याला सांगतात. असं न करता आपणच आपल्या नवीन पिढ्यांना जर समजा प्रवृत्त केलं की आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे, आणि तुम्ही ह्या गोष्टींवर संशोधन करा, आणि त्यानंतर तुम्ही सर्वांना त्याचं महत्व पटवून सांगा. मातृऋण, पितृऋण, समाज ऋण हे फेडण्यासाठी या गोष्टींकरता पण त्या लोकांना प्रवृत्त करावं लागेल. आणि ह्या ग्रुपनी हे जे सर्व उपक्रम आपल्या हाती घेतलेले आहेत, आपल्या समाजामधल्या, जसं देवीचं आवाहन करतो आहे वेळोवेळी, हे सर्व प्रकार आपण जे केल्या जातात, जसं काल कुंकुमार्चन झालं, आणि आपल्या समाजामधल्या या सर्व गोष्टींना परत त्याचं उद्दीपन केलं पाहिजे, त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. आणि नुसता अभ्यास होऊन नाही चालणार, जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यांची सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं जे आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे, हा जो वारसा आपण चालू केलेला आहे तो फार चांगला आहे, आणि हा असाच पुढे चालू राहावा अशी अपेक्षा करते. आणि सगळ्यांकडनं जितकंही सहकार्य केल्या जाईल, आपण अजून अनेक लोकांना याच्यामध्ये जोडावं. आणि सुचिताताई आणि ह्या सर्व परिवाराचे मी आभार मानते की आपण मला थोड्या अल्पमतीप्रमाणे मी जो थोडा अभ्यास करून काही बोलण्याचा प्रयत्न केला, ते आपण सर्वांनी त्याला ऍक्सेप्ट केलं, त्याच्याबद्दल मी आपले फार फार आभार मानते. आणि असंच पुढेही चालू राहावं अशी अपेक्षा करते. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. छान ताई, अतिशय सुंदर पद्धतीने, थोडक्यात पण खूप सुंदर मांडलात.
हो, कारण हा विषय असा आहे की एकेका श्लोकावर एक एक प्रवचन होऊ शकतं. बरोबर आहे, अगदी खरं आहे. हा, आणि त्या मानाने खूप म्हणजे थोडक्यात थोडक्यात सांगावं लागलं. हो हो, नाही खूप पण सुंदर आपण अगदी अगदी. उदाहरणं देऊन अतिशय सुरेख सांगतात. संसारातले आत्ताचे उदाहरणं देऊन जे सांगतात स्पष्टीकरण, ते अतिशय सुरेख रीतीने सांगितलं आपण खरंच. म्हणजे आजच्या युगात सुद्धा कसं वागावं उदाहरण देऊन तुम्ही जे स्पष्टीकरण करता आहात, अतिशय सुंदर तऱ्हेने करत आहात. धन्यवाद, धन्यवाद. अजून कुणाला काही बोलायचं आहे का? खरंच ताई, रामदास दादा बोलतायत. हा, बोला दादा. हा नमस्ते ताई. आपण खरंच सुंदरच म्हणजे याच्यावर विवेचन केलं. मला म्हणजे मी दोन्ही भाग पहिल्यापासून ऐकले, खूप सुंदर वाटलं. खूप छान पद्धतीने आपण ते समजून सांगितलं आणि सखोल अभ्यास करून तुम्ही प्रत्येक मुद्दा मांडलेला आहे. खरंच आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि सर्वांसाठी हे फार श्रवणीय असंच आहे. अगदी खरी गोष्ट आहे ही. सुचेताताईंमुळे आम्हाला या सर्वाचा लाभ मिळतो आहे, ह्यात खरोखरच स्पृहणीय आहे. खरोखर अतिशय सुंदर संधी उपलब्ध करून देत आहेत आपण. हो, एक फक्त प्लॅटफॉर्म आहे ताई, विशेष पण आभार बाकीचे की आपल्याला संधी देतात आणि तीच त्यामुळे महत्वाची प्रवृत्त आहे. आणि होतो अभ्यास करण्यासाठी. प्रवृत्त होतो माणूस काहीतरी करायला, काहीतरी नक्कीच. विचार मांडायला म्हणा, किंवा रोजच्या हो, जीवनामध्ये सुद्धा काही आचरण करायला प्रवृत्त होतो माणूस या विचारांनी. आणि आपल्या बायकांसाठी तर घर बसल्या जर हे असे मार्गदर्शन मिळत असेल तर फारच छान आहे की निश्चितच. नाही. हो, हे महत्वाचं आहे. घर बसल्या बसल्या सगळं छान मिळतंय आपल्याला. खूप छान सांगितलं ताई तुम्ही. याचा श्री सुक्ताचा नुसते पारायण करून काय उपयोग नाही. त्याचा अर्थासकट हा, म्हटलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, म्हणजे त्याचा परिणामही होतो आणि चांगलं वाटतं ते जास्त. चांगलं वाटतं. ही गोष्ट खरी आहे अगदी, की नुसतं पारायण म्हणून नको, तर त्याचा अर्थ हम्म. समजला पाहिजे, हळूहळू तो आत्मसात झाला पाहिजे. हा, हो. ते अर्थ माहिती असेल तर मग हळूहळू आत्मसात, म्हणजे पारायणही तसं आवश्यक आहे, पण कसं हे बरोबर, सारखं ह्याच्या रिव्हिजन केली पाहिजे. रिव्हिजन झाली त्या पाहिजे. बरोबर, दृष्टीने पारायण आवश्यक आहे. छान, खूप छान. आपण थांबायचं इथे आता या. हो, थांबूया. हो, चालेल. परत एकदा तुमचे खूप जय खूप धन्यवाद ताई, खूप वेळ दिला. नाही ताई, आपलेच नाही उलट नाही आपण मला संधी देताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही, उलट म्हणल्याबरोबर तुम्ही हो म्हणता, हे पण खूप महत्वाचं आहे. हो, चालेल ताई, खूप खूप धन्यवाद हो, परत एकदा. चालेल. ठीक ठीक. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.